प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही आणि हे आंदोलन स्थळ तोडणार नाही आणि उपोषण सोडणार नाही। GR निघेपर्यंत उपोषण, जरी यांचं अधिवेशन संपलं तरी माझं आंदोलन आणि उपोषण चालूच राहणार आहे। तरी सर्व जमात बांधवांना ज्यांना जमेल त्यांनी नागपूरकडे रवाना व्हा आणि ज्यांना जमत नाही त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदोलन करा, एवढीच सांगणं आहे। आद्य क्रांतिकारक रघुजी भांगरेचा एक तीर एक कमान, जय जोहर। जय भीम, जय आदिवासी। सर्व जमात बांधवांना एक कळकळीची विनंती आहे। आपले माननीय दत्ताभाऊ सुरवसे जे 4 दिवसापासून उपोषण आहे त्यांचं चालू आणि त्यांना बोलायचा आवाज निघत नाही, त्यामुळे मी त्यांच्या मार्फत तुम्हाला सर्व महाराष्ट्रातली तमाम कोळी जमात बांधवांना आवाहन करतो की ज्या ठिकाणी तुम्ही आहात ते काम धंदे सर्व साईडला ठेवून ज्यांना शक्य आहे ते संपूर्ण जमात बांधव नागपूरकडे रवाना व्हायचंय आणि ज्यांना शक्य नाहीये त्याने आपले हा मोर्चा दिनांक 10/12/2025 पासून मोर्चा निघालेला होता। त्या ठिकाणी आपण 10-15 हजार लोकसंख्येने जाऊन मोर्चा केला आणि या पद्धतीमध्ये सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की आपल्याला मीटिंग लावून देतो, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि न घेता आपला आज मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। म्हणून एक आव्हान करतो मी प्रत्येक जमात बांधवाला, ज्या ठिकाणी तुम्ही ज्या गावामध्ये राहता, तालुक्याला राहता, जिल्ह्याला राहता, त्या ठिकाणी जाऊन रस्ता रोको आणि या सरकारचा निषेध ग्रामपंचायतच्या समोर प्रत्येकाच्या घरी करायचंय आणि सर्वांना ज्यांना शक्य नसेल त्यांनी महाराष्ट्रातून फक्त नागपूरकडे जमात बांधवाला पाठवण्याचं काम करायचंय आणि रस्ता रोको प्रत्येक ठिकाणी झालाच पाहिजे, एवढं मी या मीडियाच्या माध्यमातून सर्व जमात बांधवाला आवाहन करतो की तुम्ही राग लोभ सगळ्या बाजूला ठेवा। संघटना जेवढ्या बी आहेत त्यांना पण सांगतो तुम्ही पण कामाला लागा। हा तुम्ही 10 नाही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा मुद्दा घेऊन अख्ख्या समाजामध्ये काम करता, मग ह्या मोर्चाला न्याय भेटण्यासाठी काय कुणाच्या घरचा एकाचा फायदा नाही, पूर्ण समाजाचा फायदा आहे, तर मग सगळ्यांनी काम करा, ग्राउंड लेवलला उतरून काम करा, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आहे। नाहीतर प्रत्येक ठिकाणी समाज बांधवाला सांगून मी तुमचा निषेध करायला लावणार आहे। सर्व संघटनाला माझं आव्हान आहे आणि मी तर स्वतः कोणतीही जर संघटना या महाराष्ट्रामध्ये मी हे काम करतो ते काम जर करतो म्हणून जर निघाली असेल तर मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही समाजाला पायथ्याशी घालताय, प्रत्येक समाज बांधवाची दिशाभूल करता फक्त आणि कुठे न्याय पदरात पाडून देत नाही। आज एक तुम्हाला एक समाजासाठी न्याय म्हणून उपोषणाला बसले दत्ताभाऊ सुरवसे 4 दिवस झाले, त्यांची प्रकृती खालावली, 2 समाज बांधवाची रात्री खालावली आणि आता कुठं त्या पद्धतीमध्ये आपलं आंदोलन झालं आणि मगाशी दत्ताभाऊला उचललं आणि हा आंदोलन पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ठिकाणी दखल आपण आत्मदहनाचा इशारा दिला तेव्हा कुठे शासनाने दखल घेण्याचा प्रयत्न केलाय, फक्त आश्वासन आहे, अजून न्याय भेटलेला नाही। त्यामुळे लाखोची संख्या आपल्याला घेऊन यायचंय। जवळपासच्या जिल्ह्यांनी घरामध्ये लॉकडाऊन पाडा, घराला लॉक लावा, 8 दिवसाची तयारी ठेवा, इथे राहायचं, डोक्यावर भाकरी घेऊन या आणि इथं चूल मांडून खा। प्रत्येक रस्त्यावर तर आपल्याला न्याय भेटणार आहे। अरे तुम्ही जोपर्यंत शांत बसणार आहात तोपर्यंत तुम्हाला कधीच न्याय भेटणार नाही, कारण आपल्या 3-4 पिढ्या गेल्या, आपल्याला काष्ट राखला, मला जर नाही भेटला, माझ्या बापाला नाही भेटला, माझ्या पोराला नाही भेटला, तर त्याच्या पोराला कुठून भेटणार आहे? विचार करा तुम्ही। आणि एवढं जर डोक्यात बसला असेल तर नागपूरकडे तुम्ही रवाना व्हा, एवढं बोलून जय वाल्मिकी।
चला बाजूला बाळासाहेब काय झालं तुम्हाला मीटिंगमध्ये बोलवलं बसा खाली. आता आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांनी आपल्याला मीटिंग साठी म्हणून बोलवलं, पण मीटिंग न घेता फक्त चर्चा केली. आपलं निवेदन ठेवून घेतलं, पण म्हणजे मी निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळं आपलं कोणतंही समाधान झालेलं नाही. आणि आदिवासी विकास मंत्री ठोस असं काय आश्वासन देऊ शकलेलं नाही. त्यामुळं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतोय आणि मंत्री अशोक उईके साहेबांना सांगतोय, जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर आमची बैठक देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लावा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये 1950 पूर्वीच्या कोणी नोंदीवरून महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीचे जात प्रमाणपत्र नाकारण्यात येऊ नये असा आदेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील. आता हे आंदोलन थांबणार नाही. आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही. आदिवासी मंत्र्यांनी साधं बसायला सुद्धा मला सांगितलं नाही. उभे उभे आमची माहिती ऐकून घेतलेली आहे. त्यामुळं आणि सगळे हसत बोलत होता. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आला असताना हा माणूस हसत टिंगल टवाळी केल्यासारखं बोलत होता. त्याला सांगितलं, अरे आमच्या नावानं तू बजेट घेतलं ना, आमच्या नावचं आमदार खासदार तू घेतलं ना. त्यामुळं मी आदिवासी मंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो आणि तातडीनं देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि एकदाच आदिवासी विरुद्ध आदिवासीचा जो उद्रेक झालेला आहे, या उद्रेकामध्ये त्यांनी मध्यस्थी करायला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ती तुमची जबाबदारी आहे ना. का तुम्ही लक्ष घालत नाही याच्यामध्ये? देवेंद्र फडणवीसने मिटिंग लावली पाहिजे, अन्यथा आम्हाला कुणी न्याय देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मिटिंग लागत नाही आणि आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या म्हणण्याप्रमाणे शासनादेश पारित होत नाही, आमच्या मागण्याप्रमाणे शासनादेश पारित होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो, नागपूरच्या दिशेने या. सर्वांनी नागपूरच्या दिशेने बायका मुलं या. त्या शासनाला इसका दाखवल्याशिवाय, या शासनाला आपली ताकद दाखवल्याशिवाय हे शासन नमणार नाही. दत्ताभाऊ मागे बडो आदिवासी मंत्र्याचं करायचं काय? त्यामुळं मी जाहीर निषेध करतो. आमचं कोणत्या प्रकारचं समाधान झालेलं नाही. तातडीने दुसरी मिटिंग लावावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आपल्याला आपली दाखवायची आहे. घरी वापस जायचं. नको